जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या मुलींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे ज्या मुलींचं ग्राउंड अजून बाकी आहे। तर नक्कीच तुमचं ग्राउंड बाकी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुलांच्या नेमक्या काय चुका होत आहेत ग्राउंडवरती आणि त्यामुळे मुलांना अतिशय कमी मार्क येत आहेत। ज्यांना कमी मार्क येत आहेत त्यांनी काय चूक करत आहेत आणि ज्यांना चांगले मार्क येत आहेत ते कोणत्या गोष्टींना फॉलो करत आहेत। तर बघा, सध्या ग्राउंडचं वातावरण काय आहे, मुलांना का कमी मार्क येत आहेत, काही मुलं तर ग्राउंडमध्ये चक्क फेल होत आहेत। तर या संपूर्ण गोष्टीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर बघा मित्रांनो, तुम्ही ग्राउंडवरती गेल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, फक्त 5-6 मुद्दे आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर नक्की तुमचे मार्क चांगले येतील आणि तुम्हाला ग्राउंडला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा, ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तर तुम्हाला ग्राउंडला तिथं झोपण्याची सोय आहे, तर रात्री तुम्ही तिथं राहू शकता। परंतु तिथं जेवढी मुली राहतात त्यांची झोप पूर्ण होत नाही, हे एक त्यांचा प्रॉब्लेम दिसून येत आहे। कारण रात्री झोप झाली तर सकाळी तुम्हाला ग्राउंड व्यवस्थित देता येईल, जर रात्री झोपच झाली नाही तर सकाळी तुम्ही फ्रेश राहणार नाही आणि त्याचा डायरेक्टली ग्राउंडवर परिणाम दिसून येत आहे। तर तुम्हाला ह्याच्यातला हे खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। जर तुम्हाला जमेल तर तुम्ही 4-5 मुलांचा आणि 4-5 मुली, जर मुली असतील, मुलं असं जर ग्रुप करून जर तुम्ही रूम घेऊन जर तुम्ही थांबलात 1 दिवसासाठी तर अतिउत्तम ठरेल मित्रांनो। कारण बघा, तुम्हाला तिथं झोप होणार आहे व्यवस्थित आणि तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही, कारण तुमचे डॉक्युमेंट वगैरे सोबत असतात। आणि मुंबईला सध्या काही तुम्हाला ओरिजिनल मुलींसाठी तर डॉक्युमेंट घेत नाहीत, परंतु जर तुमच्याकडे काही वस्तू असेल, डॉक्युमेंट असतील, काही जर असेल तर ती हरवल याची भीती वाटणार नाही आणि तुम्ही रिलॅक्स झोपाल। आणि दुसरी गोष्ट, मच्छर वगैरे तुम्हाला चावणार नाही, त्यामुळे सुद्धा एक तुमची झोप व्यवस्थित होईल। आणि रात्री जर तुमची झोप पूर्ण झाली तर सकाळी ग्राउंड सुद्धा तुमचं व्यवस्थित होणार आहे तिथल्या त्या गर्दीच्या वातावरणामुळे। आणि तुम्ही मच्छरापासून सुरक्षित राहण्यासाठी काही वस्तू घेऊन जाल, ओडमास वगैरे किंवा मच्छरदाणी किंवा बाकीच्या वस्तू, परंतु ती जास्त वेळ उपयोगी पडणार नाही आणि तुम्हाला रात्रभर व्यवस्थित झोप होणार नाही, हे एक कारण आहे। दुसरं कारण असं आहे, आता बघा, सर्वांना जर पॉसिबल होत नाही की रूम करून राहणे वगैरे, तर तुम्ही ग्राउंडवर थांबू शकता। पण मच्छरपासून तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी काही वस्तू तुम्ही सोबत घेऊन या, ओडमास, मच्छरदाणी वगैरे सोबत घेऊ शकता। जर जमेल तर नक्कीच तुम्ही रूम करून राहणं अतिउत्तम आहे। कारण बघा, वर्षभर मेहनत करतोय आणि शेवटच्या दिवसामध्ये काही चुका जर केल्या छोट्या तर त्याच्याचा परिणाम मित्रांनो डायरेक्ट आपल्या ग्राउंडवर होत आहे आणि त्यासाठी आपल्याला पुढच्या भरतीची वाट बघावी लागत आहे। त्यामुळे जर जमेल तर नक्कीच तुम्ही बाहेर थांबू शकता, जवळपासच रूम घेऊन राहा। आता बघा, एक प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, आम्ही तिथं थांबू का? परंतु जर तुमचे मित्रमैत्रिणी असेल किंवा नातेवाईक असतील, लांब असेल, तर अजिबात जाऊ नका। कारण बघा, येण्या-जाण्यात खूप तुमचा वेळ जातो। मुंबईचं जे वातावरण आहे, जे प्रवासाचं, ट्रॅव्हलिंगचं, ते लोकलचं असल्या कारणाने तुम्हाला तिथं येणे, त्याच्यामध्ये लोकलमध्ये जागा भेटणार नाही। 1-1 तासाचा, 1.5 तासाचा तुमचा जो प्रवास आहे तो तुमचं उभं राहून करणे आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड, ह्यामध्ये तुमचा उगाच वेळ वाया जाणार आहे। तर ते जर लांब असतील तर जाणे टाळा आणि नक्कीच तुम्ही रूम वगैरे करून थांबू शकता। दुसरं कारण असं आहे की तुमचं जेवण, उपाशीपोटी मुलं ग्राउंडला येत आहेत, त्यामुळे सुद्धा मुलांच्या ग्राउंडवर डायरेक्ट परिणाम होत आहे आणि ग्राउंडला कमी मार्क येणे, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवणे ह्या गोष्टी होत आहेत। तर तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाताय तर वाटत असेल 1-2 तासामध्ये ग्राउंड करून बाहेर येतो, ज्यांनी सकाळची शिफ्ट असेल तर ते तर खूप असंच म्हणत आहेत की आमचं ग्राउंड सकाळी आहे तर लवकर येईन बाहेर, पण खूप उशीर होत आहे तिथे तुमचे संपूर्ण प्रोसेसिंग होणं आणि तुमचं ग्राउंडला स्टार्ट होणं। त्यानंतर तुमचे ग्राउंडचे 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा, मुलींचा 800, 100 आणि गोळा, हे सगळं संपूर्ण इव्हेंट होऊन बाहेर होईपर्यंत खूप लेट होत आहे। आणि अन्नाचा पोटामध्ये अन्न नसल्या कारणाने मुलींना
त्रास होऊन त्यांची रनिंग कंप्लीट होत नाही आणि बघा चक्कर येणे किंवा मध्येच ग्राउंडमध्येच थांबणे आणि जर ग्राउंड कंप्लीट केले किंवा रनिंग कंप्लीट केली तर मार्क अतिशय कमी येणे ह्या चुका होत आहेत. तर रात्री तुम्हाला पोटभर जेवण करायचं आहे, हलकं जेवण करा, साधं जेवण करा पण पोटभर जेवण करा. सकाळी नाश्ता करून ग्राउंडला जा, फ्रूट वगैरे खाऊन जाऊ शकता तुम्ही आणि पाणी तुम्ही प्या बघा सकाळी. आणि ग्राउंडच्या थोडं अगोदर पाणी पिणं बंद केलं तर चालेल, पण ग्राउंड तुमचं आणि लांब असेल, तुमचं डॉक्युमेंटची वगैरे प्रोसेसिंग असेल त्यामध्ये गोट गोट पाणी पित राहा तुम्ही, कारण बॉडी डिहायड्रेशन होणार नाही आणि तुम्हाला तिथं वॉशरूमची काही प्रॉब्लेम नाही, तिथं वॉशरूम आहे अवेलेबल. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर बघा त्यानंतर अजून महत्त्वाचं काय पॉईंट आहे, तर ज्यावेळेस तुम्ही मुलं आणि मुली ग्राउंडला गेल्या तर तुम्ही आजूबाजूच्यांना गप्पा मारत बसू नका. हे एक खूप कॉमन गोष्ट झालेली आहे. ज्यावेळेस लाईनमध्ये दिसतात त्यावेळेस एकमेकांना आजूबाजूच्यांना गप्पा मारत बसतात, त्यामुळे एनर्जी वाया जाते आणि याचं त्याचं तुमचं ग्राउंड कसं आहे किंवा किती मार्क पडतात ह्या त्या गोष्टी ऐकून कोणी जास्त सांगतं. आता साईडचं तुम्हाला आउट ऑफ ग्राउंड आहे म्हणेल किंवा 40+ आहे म्हणेल, 45+ आहे म्हणेल, आहे की नाही हे खरं नसतं. परंतु आपलं जर समजा ग्राउंड कमी असेल तर वाटतं की खरं त्याचं जास्त आहे, ते बाजूच्याला विचारलं, त्याला विचारणं, ह्याला विचारणं खरं असतं का की त्यांचं खरंच 50 पैकी 50 असेल, 45 असेल. तर काही जण खोटं सुद्धा सांगतात आमचं एवढं ग्राउंड आहे म्हणून आणि ते आपण डिमोटिवेट होत जातो. ते ते करू नका तुम्ही, त्या गोष्टी टाळा, कुणालाच काही बोलत बसू नका, कारण बघा स्वतःची एनर्जी वाया जाते. शांत राहा, कामापुरतं बोला आणि एक दोघांना ठीक आहे तुम्ही बोलू शकता, पण सतत सर्वांना जर विचारत राहाल तर स्वतः डिमोटिवेट होणार आणि एनर्जी वाया जाणार. हे एक कारण आहे, तर ह्या तुम्ही कारण टाळा. आणि मार्क कमी येत आहेत याचं कारण आहे तुम्ही उपासपोटी जाऊ नका आणि रनिंग करते वेळेस सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस रनिंग करतायत त्यावेळेस बघा इथं मुलांचे खूप मार्क कमी होत आहेत. मी काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही ग्राउंड तिथं गेल्यानंतर कसं करायचं आहे. तर मुलं आणि मुली काय चुका करतायत बघा, ज्यावेळेस तुम्ही रनिंगला सोडते तुम्हाला त्यावेळेस अतिशय अतिवेग करतायत. सुरुवातीचे 1-2 राऊंड खूप फास्ट घेत आहेत आणि ज्यावेळेस तुम्हाला स्टार्ट करतायत त्यावेळेस खूप फास्ट पडतायत, जणू काय आता 1 राऊंड मारायचं आहे आणि बस करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला स्टार्ट करताय त्यावेळेस तुम्हाला चिप आहे पायामध्ये आणि तुम्ही स्टार्ट करून तुमचं जेव्हा 1600 संपेल किंवा मुलींचं 800 संपेल त्यावेळेस तुम्ही जेव्हा संपेल तेव्हा ते तुमचा टाइम तिथं काउंट होणार आहे. तर तुम्हाला काळजीपूर्वक रनिंग करायचे, किती राऊंड आहे स्वतःला लक्षात ठेवायचे. मुलांना दोघेही लक्ष द्या की तुम्हाला 4 राऊंड मारायचे, किती राऊंड कितवा चालू आहे. शेवटच्या राऊंडला तुम्हाला जास्तीत जास्त जोर लावून खेचायचा आहे. शेवटचं राऊंड अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीचे 2 राऊंड तुम्ही वेग नॉर्मल ठेवा आणि बघा ज्यावेळेस दुसरं, तिसरं आणि चौथं राऊंड आहे त्यामध्ये चांगलं पळण्याचा प्रयत्न करा. शेवटला जेवढा होता होईल तेवढं वळण्याचा प्रयत्न करा. आता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण इथंच कॉमन चूक होते मुलींची बघा की ज्यावेळेस रनिंगला सोडते त्यावेळेस खूप फास्ट धावतात आणि नंतर 1-2 राऊंड झाले की मग खूप दम येतोय आणि नंतर त्यांनी रनिंग सुद्धा करू शकत नाहीत. काही मुलं मुली अक्षरशः थांबते जागेवरती, 2 राऊंड झाले, 3 राऊंड झाले, नाहीतर खूप स्लो होत आहे, शेवटी खूप स्लो होत आहेत. तर ह्या एक चूक टाळायची आहे. आणि 100 मीटरला बघा तुम्हाला चिप लावून सोडताय तर तुम्ही खूप जवळून पळायचा प्रयत्न करत आहेत आणि ती एक गोष्ट टाळा. जरा तुम्हाला पिकअप घेण्यासाठी थोडंसं अंतर ठेवून पळा, कारण तुम्ही ज्यावेळेस रेस ओलांडणार आहे त्यानंतरच तुमचं चिप असतं पायात तेव्हाच काउंट होणार आहे. आणि 100 मीटरला दुसरी गोष्ट, ट्रॅकमध्ये व्यवस्थित पळायचा प्रयत्न करा. तुम्ही दुसऱ्याच्या ट्रॅकमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. चुकून जर असं केला तर तोही तुमच्या अंगावर पडेल, नाही तर तुम्ही त्यांच्या अंगावर पडाल. दोघांचाही वेळ पण वाया जाईल आणि मार्क बी जातील आणि तिथं तुम्हाला 0 मार्क भेटतील. आणि जर नाही असं झालं, ट्रॅकमध्ये एकमेकाच्या इकडे तिकडे वाकडे पळाला तर तुम्हाला टायमिंग जास्त लागू शकतो आणि मार्क कमी येतील. सरळ ट्रॅकमध्ये पळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पाईक वापरता येणार नाही आणि ग्राउंड मातीचं आहे दोन्ही ठिकाणचं, नायगावचं आणि मरोळचं दोन्हीही. तर अशा पद्धतीची जी चुका आहेत तर मुलं करत आहेत. या एवढ्या चुका जर तुम्ही टाळात मित्रांनो तर बाकी काहीच जास्ती करायचं नाही. व्यवस्थित येऊन तुम्ही खाऊन पिऊन ग्राउंड देऊ शकता. फक्त एवढीच काळजी घ्या की हलकं फुलकं घ्या, सकाळी संध्याकाळी साधं जेवण पोटभर करा
आणि थोडं फ्रूट वगैरे सोबत ठेवा. जर तुम्हाला जसा टाइम भेटला तसं तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला आता ग्राउंड स्टार्ट होणार आहे तुमचं, थोडा वेळ अगोदर अर्धा तास अगोदर पाणी वगैरे बंद करून टाका, पिऊ नका. आणि त्याच्या अगोदर पाणी घोट घोट पित राहा. आणि त्या अगोदर तुम्ही थोडंफार काही फ्रूट असेल जवळ तर खाऊ शकता, कारण तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आणि अशक्तपणा जाणवणार नाही. खूप एवढ्याच गोष्टी आहेत, जर एवढ्या फॉलो केल्या तर 100% तुमच्या मार्कामध्ये फरक जाणवेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.